एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र संपूर्ण देशाला दिला ते म्हणजे संत गाडगेबाबा महाराज। त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 आपल्या अमरावती जिल्ह्यातील शेनगाव येथे झाला। त्यांचे मूळ नाव डेंगूचे झिंगराजे जानकर, ताईचे नाव सखुबाई होते। त्यांचे बालपण त्यांच्या मामाच्याकडे दापोर येथे झाले। मामांच्याकडे शेतजमीन असल्यामुळे गाडगेबाबा यांना लहानपणापासूनच शेतीवाडीची कामे करायला आवडत होती। त्यांना विशेषतः म्हणजे गुरांची निगराणी राखायला आवडत होती। त्यांचे वडील झिंगराजे जानकर यांना दारूचा व्यसन असल्यामुळे त्यांचा दारूच्या व्यसनापायीच मृत्यू झाला। त्यामुळे घरची परिस्थिती ही अत्यंत गरीब झाली आणि म्हणूनच गाडगेबाबा हे लहानपणापासूनच शेतीवाडीची कामे करायचे आणि ते शेतामध्ये नांगर चालवत असे। पण स्वच्छता हा त्यांचा एक विशेष गुण होता। त्यांचे लहानपणीच लग्न झाले आणि त्यांना 4 मुली होत्या, पण त्यांचे मन काही संसारात रमले नाही आणि ते एक दिवस आपले घरदार सोडून ते समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराच्या बाहेर पळाले आणि मग ते गावोगावी ती कीर्तन करत आणि कीर्तनातून ते एक उपदेश देत होते, जसे की चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका, देवा धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका। पण ह्या गोष्टी कुठं आजही एकही बदलल्या नाही आहेत। चोरी तर होऊनच राहिली आणि जातीभेद आणि धर्माच्या नावाखाली आपल्याला इलेक्शन लढवताना दिसतात। व्यसनांचे प्रमाण इतके वाढलेले आहेत की आता लहान लहान छोटा पोट्टे 90 प्यायच्या मागे लागले आहेत। दारूशिवाय त्याचा तालच जमेना। तंबाखू, खर्रा, गुटखा, आपला अजय देवगण सांगते की विमल खाऊ आणि बोलो जुबाय केसरी, आणि एक ॲड आहे, जंगली रंबी प्यावना म्हणते महाराज। ह्या भुतायला बिना पाहण्याचा मिळेला बरं। काही लोक तुम्हाला आदर्श मानतात आणि तुम्ही लोकांना जीव घ्यायच्या मागे लागलेत। बिहार, गुजरात, नागालँड सारख्या राज्यात दारूला प्रतिबंध आहे आणि फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यातच फुल कोरोना लॉकडाऊनमध्ये सगळे दुकानं बंद राहायचे, फक्त एकच दुकान चालू दिसे, ते म्हणजे दारूचे दुकान। हे आपली महाराष्ट्र सरकार आहे। ह्या जंगली रमीच्या व्यसनापैकी कित्येक लोक बर्बाद झाले आणि आत्महत्या केल्या आहेत आणि ही गोष्ट बॅन व्हायला पाहिजे। येतो आपल्या टापेवर संत तुकाराम महाराज हे संत गाडगेबाबा यांचे गुरु होते। अनाथ आणि अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे संत गाडगेबाबा महाराज। संत गाडगेबाबा म्हणत होते की मी कोणाचा गुरु नाही आणि मला कोणी शिष्य नाही आणि देव दगडात नसून तो माणसात आहे, हे त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला। संत गाडगेबाबा महाराज ज्या ज्या गावात जात होते ते गाव ते झाडूने स्वच्छ करत राहायचे। त्यांच्या अंगात फाटके तुटके कपडे राहायचे आणि एक हातात एक फुटके गाडगे राहायचे, असा त्यांचा वेश राहायचा। त्यांनी अनेक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी धर्मशाळा चालू केल्या। अनाथ आणि अपंग लोकांसाठी त्यांनी अन्नछत्राची व्यवस्था केली। गोरगरीब जनतेसाठी त्यांनी रुग्णालय चालू केले आणि त्यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 वल्गा नदीकाठी अमरावती जिल्ह्यात झाला।